सह्याद्रीच्या कुशीतलं एक असं ठिकाण, जिथे फक्त एक डेस्टिनेशन नाही तर पूर्ण परिसरच एक्सप्लोर करण्यासारखा आहे. पावसाळ्यात धबधब्यांनी भरून जाणारा रंधा फॉल्स, विल्सन डॅम आणि शांत अर्थुड लेक. धुक्यात हरवलेले सह्याद्रीचे माउंटन्स आणि वाटेत अचानक भेट देणारे कितीतरी छोटे मोठे वॉटरफॉल्स. आणि जर थोडे पुढे एक्सप्लोर केलं तर महाराष्ट्रातील हायेस्ट पीक कळसुबाई आणि ऐतिहासिक हरिश्चंद्रगडाचा आयकॉनिक कोकण कडा सुद्धा याच परिसरात येतो. म्हणून भंडारदरा म्हणजे एक वॉटरफॉल पाहून परत येण्याची जागा नाही, तर इथे पूर्ण वीकेंड सहज तयार होऊ शकतो. आणि पुणेवरून येत असाल तर कम्फर्टेबल ड्राईव्हसाठी चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, आळेफाटा, राजूर, भंडारदरा हा रूट घेता येतो. थोडा छोटा आणि सिनिक रूट हवा असेल तर नारायणगाव, ओझर, ओतूर, ब्राह्मणवाडा, राजूर हा पर्याय आहे. पण या रूटवरचे रोड्स छोटे असल्यामुळे मान्सूनमध्ये थोडं सावध होऊन ड्राईव्ह करणं गरजेचं आहे. आणि खरंच भंडारदरा एक्सप्लोर करायचं असेल तर शेंडीमध्ये स्टे करणं एक प्रॅक्टिकल बेस्ट ठरू शकतो. कारण इथून लेक, डॅम, वॉटरफॉल्स आणि आसपासच्या ट्रेकिंग स्पॉट्सकडे जाता येतं. बजेटमध्ये होमस्टेज आणि सिम्पल हॉटेल्सपासून MTDC सारखे ऑप्शनसुद्धा मिळतात. पण आम्ही या ट्रिपमध्ये नेमका कोणता रूट घेतला, वाटेत कोणते वॉटरफॉल्स भेटले आणि एका दिवसात आम्ही भंडारदऱ्यामध्ये किती काही एक्सप्लोर करू शकलो, हे सगळं आता आजच्या या ब्लॉगमध्ये पाहूयात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल होणार आहे. आपण आलेलो आहे भंडारदऱ्याला. फॅमिली सोबत तर ट्रिप मी खूप केल्यात, पण ही फर्स्ट टाइम आहे की जेव्हा मी त्याचा व्लॉग शूट करणार आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडेल. मी याच्यामध्ये सगळं दाखवेल तुम्हाला आपण कोणत्या कोणत्या प्लेसेसला व्हिजिट करतोय ते. तर पाहूयात आता भंडारदऱ्यातले सगळे हिडन प्लेसेस. ठीक आहे, तर आपला पहिला स्टॉप झालेला आहे. आता आपण आलोय ओझरला नाश्ता करण्यासाठी आणि ओझर मार्गे आपण चाललोय भंडारदऱ्याला. तर ही माझी फर्स्ट फॅमिली ट्रिप आहे आणि बघू याच्यामध्ये फॅमिली ट्रिप पण व्हिडिओ फर्स्ट असणार आहे. तर बघूया आता. साडी घ्यायची ते फिरून आणायचं त्याला द्यायचं द्वारकाधीश ते सगळं विसरून जाणार. साड़ी पे लिखा होता है मनीषा सरोदे का नाम. काय आहे हो? मौत को छू के टक से वापस. लोकांना धक्का लागला असता. मी सांग चोरलं तू आमच्याकडून काय होणार रे? पुढं असतं का? तू आमच्याकडून काय होणार रे? त्याची क्रिया घडती ना. The cobblestones glisten, the city hums. व्ह्यू मस्त भेटणार आहे. A drizzle soft whisper, where do तर अशा प्रकारे आपण चाललो आहे पाण्यात डुबुक करायला. हातात आली आहे पण काय फाटत नाही भावांनो. रिस्क येतो इसके. साल्टी गेली तरी झालं, रुतबा कमी नाही आला. हा उद्या ना नाच चालवला पोरांनी. the saxophone sighs in a soulful lament, a moment of peace that feels. काय ते डोंगर, काय ती झाडी, आईला मजाच मजा नुसती. काय ओके, तर आपल्या फर्स्ट स्टॉपला आपण आलेलो होतो रंधा धबधबा आणि इथं 100 रुपये बोट राईड आहे. तर रस्ता मी दाखवलेला असेल तुम्हाला. बोट राईड सोबत पाऊस फुकट भेटत आहे. हा, पाऊस फुकट मिळते आणि 2 धबधबे बघायला मिळाले. पण वरती राईड आहे, लाईक 100 रुपयामध्ये काहीच नाहीये. तर इथं आल्यानंतर वरण जो व्ह्यू भेटतो तो बघण्यापेक्षा मला वाटतं नक्कीच खाली येऊन हा व्ह्यू एन्जॉय करा. बोट तिथे पैसा वसूल कार्यक्रम. तर जाऊयात आता नेक्स्ट लोकेशन वर. 100 रुपये फुकट आणला पाहिजे इथं. ठीक आहे. नाव आहे गावाकडची भटकंती आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हा नंबर आहे. Heaven sent through bookstore windows, the stories unfold between dusty pages, the wisdom of old. The jazz dances gently, it carries the breeze, philosophy lingers.
like these, reflections in the rain, a world so surreal. Each drop tells a story, each step helps. नेक्स्ट पॉइंट लागलाय. पॉइंट कोणता आहे? नेचर कॉल म्हणून थांबलो म्हणजे ऑन द वे. पण आता कोणता पॉइंट आता व्हॅलीला चाललोय तर आता हा पॉइंट भेटला. तो मस्त आहे आणि निर्माण हॉटेल पण काहीतरी नाव आहे. पण जाता तर चालत. ती हुशारी म्हणा बघा ओम. मग आतापर्यंत बसली तशीच जमते का ओमराजे मग? मग तर आपल्या नेक्स्ट स्टॉप वरती आलोय आपण. हे आहे सांदन व्हॅली. साधारणतः मला वाटतं किती वर्षापूर्वी आलतो आपण इथं? जेव्हा तू किती वर्षापूर्वी आलतो आई? 5वी-6वी असेल. ठीक आहे, 10 वर्षापूर्वी आलतो. आणि लिटरली तिथं काहीच गर्दी नव्हती. आता एवढं भरून गेलंय सगळं. आणि वीकेंड आहे तर ऑब्विसली मेजरच गर्दी आहे. आणि पण ठीक आहे, दाखवते आता मी तुम्हाला लोकेशन आणि व्ह्यू एन्जॉय करा. और ये मी आसमान की ऊंचाइयों में कोहरा ही कोहरा. द मोस्ट एक्साइटेड पर्सन जे हे गेले 1 महिने ट्रिप प्लॅन करत होते, आज फायनली खुश झालेत. टूटा हुआ साथ में खुद पे ही नाराज सीने में जो एवढंच होतं. मी काट्यातून चालून थकले. सांदन व्हॅली 10 मिनिटांमध्ये आणि कोकण कडा 2 किलोमीटर आहे. तर ऑब्विसली 2 किलोमीटर आपण जाणार नाही. जाणार आहेत. आपले पिताश्री आपल्याला घेऊन चालले. जायचंय पप्पा आपल्याला. नो डाऊट जायचंच आहे. 500 रुपयाचे. मला असं वाटतं खूपच गरिबी आलेली आहे. चुकून मानवाऱ्याने हा व्हिडिओ बघितला तर त्यांनी मला क्रॉक्स गिफ्ट केले. मला आनंद होईल. असं काही दुःख बिक्क नाही. म्हणजे मी वाईट नाही मानून घेत. मयूर शेठ स्वतः वापरतात क्रॉक्स ओरिजिनल. हा स्वतः म्हणजे 2 जण ओरिजिनल क्रॉक्स वापरतायत. आणि मला देत नाही पण ठीक आहे. चालता चालता प्लॅन मध्ये कधी चेंज झाला हेच कळलं नाही. तुझ्या सासूने हात निघालो ठेवायला लावले. सांदन व्हॅलीला पोच कोकण कड्याला. पण काही हरकत नाही. सीन असं आहे की तो सांदन व्हॅलीला जातोय आणि आम्ही ह्या रस्त्यावर चाललोय. तो कोकण कड्याला चाललोय. पुढेही जाऊ जाऊ अरे यार, बघायला मिळेलच. पण ज्याला जिथं जायचं तिथे चूज करा. नाही तर दोन्हीकडे काही फरक पडत नाही. कुठं चला काय ना काय बघायला भेटतंय. काही नाही काय बघायला भेटते. ड्रीम कम ट्रू झालंय का? नाही, त्यांचं ड्रीम हिमालयात त्यासाठी जायचं केलं आहे. होतं 8 तास. त्यांचं ड्रीम हिमालयात जायचं आहे. पण आलो तेव्हाची अवस्था आणि चाललो तेव्हाची अवस्था. हिरोचा इनवर झाला. हिरो टू हिरो. पण कपडे हॉलिडे पर्सनल स्पेस. एक्सक्यूज मी. मेजर मिसिंग टू मयूर. ऑफिस कमिटमेंट्स आर फर्स्ट. ऑफिस नाही. मला असं वाटतं माझ्या पॅरेंट्सकडे बघून की एज इज जस्ट अ नंबर म्हणू शकतो आपण. कारण की आम्ही लिटरली 20s मध्ये आहेत आमच्या. आणि तरी पण आम्ही म्हणतो यार नको जायला. आता आम्ही नाही, तू. पाहिलं तू पण म्हटलेला आहे. चुपरा ऑन कॅमेरा रेकॉर्ड आहे. पण म्हणजे ते असे आहेत की नाही जायचंय बघायचंय तो स्पॉट बघायचंय परत कधी. आणि त्यांच्यामध्ये अजूनही ते मोटिवेशन आहे. लाईक एवढं म्हणजे आमच्यापेक्षा ते एवढं जास्त स्ट्रगल केलंय त्यांनी लाईफमध्ये. आणि ऑल डे उद्या त्यांना ऑफिसला पण जायचं सकाळी 7ला. मला तर सकाळी 10 पर्यंत झोपणार आहे मी आणि मग ऑफिस जॉईन करणार आहे.
पण खरंच आणि लाईफमध्ये मला असं वाटतं की ही एक्साइटमेंट असेल तरच आयुष्य सुंदरपणे जगू शकतो आपण, जसं त्यांनी जगले. तर चला आता चांदणवाडीला आणि हे पोहोचूया सुंदर आपण. हे सुंदर लाईफ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. ते सुंदर लाईव्ह बघण्यासाठी सबस्क्राईब ते करा. दुपारी स्कॅनर पाठवलं होतं त्याच्यावर पैसे पाठवा म्हणजे मी पण खुश राहीन, तुम्ही पण खुश राहीन. तर आपण कोकण कडा आणि तिथून सरळ चाललोय. तर चांदणवाडीला आपण पोहोचतोय. तुम्हाला ऑन द वे रोड तर कळलाच असेल. तर आता डायरेक्ट चांदणवाडीला जाऊन भेटूयात. फायनली चांदणवाडीमध्ये पोहोचलोय आपण. पण आपण खाली नाही गेलेलो, वरती आलोय. आणि इथलं सूत्रांच्या माहितीनुसार हे समजलंय की चांदणवाडीचा खालचा जो रोड आहे तो त्यांनी बंद केलेला आहे, कारण की पाण्याचं प्रेशर खूप जास्त असल्यामुळे. पण ठीक आहे, आम्ही जेव्हा 10 वर्षापूर्वी आलो तेव्हा आम्ही वरनं पाहिलेलं नव्हतं. तर आता तो व्ह्यू पाहायला मिळाला आम्हाला. पण खरंच खूप सुंदर आहे. मला तो प्रसिद्ध अंबादेचा तो डायलॉग आठवतोय, अशक्य सुंदर सह्याद्री. आणि इट्स ट्रू. ओके, तर आपला चांदण व्हॅली आणि कोकणकडा हे दोन जे मेन व्ह्यू पॉईंट्स होते ते पाहून झालेत. आता आपल्या नेक्स्ट लोकेशनला चाललोय आणि तेही खूप सुंदर लोकेशन आहे. तर त्या लोकेशनला जाऊन आपण आता डायरेक्ट भेटूयात. तर आय होप तुम्हाला हे लोकेशन्स आवडलेले असतील. भंडारदराच्या या निसर्गरम्य प्रवासात एक ठिकाण असं आहे जिथे धबधब्यांचा आवाज नाही, पण शेकडो वर्षांचा इतिहास प्रत्येक दगडातून बोलतो. हे आहे रतनवाडीचं अमृतेश्वर मंदिर. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे मंदिर 1200 वर्षांहून अधिक जुनं मानलं जातं. दगडात केलेलं बारकाईचं कोरीव काम, सुंदर नक्षीकाम, प्राचीन स्थापत्य पाहिलं की आजच्या काळात अशी वस्तू कोणत्याही मॉडर्न मशिनरीशिवाय कशी उभी केली असेल हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे फक्त एक जुने मंदिर नाही. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने 1909मध्ये याला नॅशनल इम्पॉर्टन्सचं प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून मान्यता दिली होती. म्हणजे आपण इथे फक्त दर्शनासाठी येत नाही, आपण महाराष्ट्राच्या शेकडो वर्षांच्या आर्किटेक्चरल हिस्ट्रीमध्ये काही क्षणांसाठी प्रवेश करत असतो. आणि म्हणूनच भंडारदरा एक्सप्लोअर करताना अमृतेश्वर मंदिरला फक्त एक मंदिर म्हणून नाही, तर एक लिव्हिंग पीस ऑफ हिस्ट्री म्हणून नक्की पहा. काही ठिकाणं आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतो, पण काही ठिकाणं अशी असतात जी कॅमेरा बंद केल्यानंतरही मनात राहतात. भंडारदरा कदाचित त्यापैकी एकच. कुठे पाण्याचा रौद्र आवाज, कुठे शांत तलाव, कुठे धुक्यात हरवलेले सह्याद्रीचे डोंगर, तर कुठे शेकडो वर्षांचा इतिहास जपून उभे असलेलं एक मंदिर. आणि या सगळ्यांना जोडणारा तो सुंदर पावसाळी प्रवास, जिथे निसर्ग तुम्हाला थांबायला शिकवतो, इतिहास थोडं मागे वळून पाहायला लावतो आणि परत निघताना एकच वाटतं, इथे अजून खूप काही बाकी आहे. आणि या सुंदर प्रवासाला इथेच थांबवतो. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.